हा. काय म्हणले बघा, टू ऑब्जेक्ट ए अँड बी सेपरेटेड हॉरिझॉन्टली बाय डिस्टन्स ए. म्हणजे ए अँड बी त्यामध्ये डिस्टन्स किती आहे? डिस्टन्स इज ए आहे पहिलं. ओके, किंवा रिलायन्स म्हणूच नका, फक्त ए. बरोबर. त्यानंतर काय म्हटलंय, ऑब्जेक्ट बी मूव्स इन डिरेक्शन परपेंडिक्युलर टू डिस्टन्स ए विथ वेलॉसिटी v1. म्हणजे टी इक्वल टू 0 ला ऑब्झर्वेशन स्टार्ट झालं, बी इकडे मूव्ह झाला. बरोबर. बी काय आला, ह्या डिरेक्शन मध्ये मूव्ह झाला. इज इट राईट? विथ हाऊ मच वेलॉसिटी? वेलॉसिटी ऑफ बी किती दिले? v1. ओके, असा मूव्ह आलाय. बरोबर. त्यानंतर काय म्हटलंय, सायमल्टेनियसली ऑब्जेक्ट ए कव्हर. सायमल्टेनियसली म्हणजे सेम टाइमला ए सुद्धा असा मूव्ह झालाय बघा. बट काय म्हटलंय, ए कव्हर शॉर्टेड डिस्टन्स विथ वेलॉसिटी व्ही. आता यातलं शॉर्टेड डिस्टन्स कसं असणार? सपोज ते दोघं हे सी ला मीट झाले, तर ए ला शॉर्टेस्ट सी कडे जाण्यासाठी कुठला पाथ आहे? एसी. कळालं का सगळ्याला? डिस्प्लेसमेंट एसी इज अ शॉर्टेस्ट पाथ. म्हणजे हा पाथ ट्रॅव्हल केलाय बी न विथ हाऊ मच वेलॉसिटी? व्ही. आणि एकाच वेळी मीट होणार म्हणजे एकच टाइम. पुन्हा टाइम विचारलंय टी. टाइम विचारलंय टी. क्लिअर? मग दोघांचा टाइम सेम आहे. दोघांचा काय टाइम सेम आहे. एक वेलॉसिटी व्ही न मूव्ह करायलाय आणि दुसरा वेलॉसिटी काय कितीने मूव्ह करायलाय? v1. कसं सॉल्व्ह करणार? थिंक करा. पहिल्यांदा रिप्रेझेंट करा. पहिल्यांदा रिप्रेझेंट करा आणि मग थिंक करा. काय आलं रिप्रेझेंटेशन? हा, आता प्रॉब्लेम स्टार्ट करायचा आहे. हा, तर सांगा एसी किती असेल? मी काय मार्क केलं? बी टू सी मार्क केलं वाय. मग बाय पायथागोरस एसी काय असणार? अंडर रूट ए स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. इज इट राईट? आता ऑप्शन मध्ये जो तुम्ही बघितला इन टर्म ऑफ ए आहे बघा. इन टर्म ऑफ व्हॉट? ए अँड v1 v2 आहे. v1 अँड v आहे. सॉल्व्ह तर करायचंय. दोघांचं टाइम सेम आहे. कॉन्स्टंट वेलॉसिटी v न डिस्टन्स ट्रॅव्हल केले, त्यामुळे डिस्टन्स काय असणार? वेलॉसिटी इंटू टाइम. टाइम सेम आहे. इज इट क्लिअर? मग सगळ्यात सोपं इक्वेशन कुणाचं येणार? बीच येणार बघा. ओके, आपण बी टू सी मोशन कन्सिडर करूया आणि मग सॉल्व्ह करूया. लिहा, कन्सिडर मोशन फ्रॉम बी टू सी. बी टू सी ही मोशन मी कन्सिडर करतो. हा, त्यावेळी वेलॉसिटी ऑफ बी किती आहे? v1. डिस्टन्स ट्रॅव्हल बाय बी किती आहे? y. अँड टाइम किती आहे? t. बरोबर. मग सांगा डिस्टन्स किती येणार? y इज v1 इंटू वॉट? t. पहिलं तर अप्लाय केलं, y मिळालं. v1 t बघा कसं सॉल्व्ह करायचं. राईट? y इज v1 इंटू टी. बरोबर. आता मी ए टू सी, आपल्याकडे ऑप्शन नाही आहे, ए टू सी अप्लाय करूया. ए टू सी साठी व्हीए किती आहे? इट इज नॉट बी, इट इज व्हीए. व्हीए किती आहे? इज व्ही. बरोबर.
डिस्टन्स किती आहे एस बी ए न ट्रायल केलं एस अंडर रूट ए स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर बरोबर. अँड टाइम किती आहे इज कुठलं हो झिरो घ्यायचं ते स्टार्टिंगला घेऊन काय फायदा. ए टू ए कोणतं म्हटलोय आपण ए टू ए म्हटलोय ए टू काय म्हटलोय सी म्हणजे टाइम किती आहे बी टू काय म्हटलोय सी ए टू ए म्हटलं तर झिरो कुठे गेलं नाही फोटो टाइम म्हणजे घ्यायची गरज नाही फायनल मायनस इनिशियल टी झालं यामध्ये. एव्हरीवन इज इट क्लिअर. कुठलं इक्वेशन अप्लाय करणार सही डिस्टन्स इज इक्वल टू व्हॉट कॉन्स्टंट वेलॉसिटी इंटू व्हॉट टाइम. मग अप्लाय करूया. डिस्टन्स किती आहे अंडर रूट ए स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इट राईट. हा इज इक्वल टू हा वेलॉसिटी किती आहे व्ही टाइम टी आहे राईट. आपल्याला काय नको आहे टी फाइंड करायचं आहे बट व्ही वाय नको आहे. दोन गोष्टी केअर घ्या पाहिजे. मग आपण सॉल्विंग साठी स्क्वेअरिंग बोथ साईड करूया काय होते बघूया. स्क्वेअरिंग बोथ साईड मध्ये काय आलं आहे ना स्क्वेअरिंग बोथ साईड केलं तर ए स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर काय येणार व्ही इंटू व्हॉट व्ही स्क्वेअर टी स्क्वेअर राईट. गेटिंग एनीवन. हा आता वाय ची व्हॅल्यू किती आहे वाय ची व्हॅल्यू आहे V1 into what t square is it right is equal to V square t square is it right. आता t फाइंड करायचं काय करणार सांगा ए स्क्वेअर मी ह्या साईडलाच ठेवलं ओके. ह्या साईडला काय केलं व्ही स्क्वेअर टी स्क्वेअर मायनस राईट साईडला काय आलं V1 स्क्वेअर टी स्क्वेअर काय करणार काल स्टेप. आता टी स्क्वेअर कॉमन घ्या काय राहणार व्ही स्क्वेअर मायनस ऑप्शन बघितला तर आपल्याला टाइम फाइंड करायचा आहे बरोबर ना. म्हणून स्क्वेअर रूट घ्या दोन्ही साईडचा स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड ए इज इक्वल टू टी अंडर रूट व्ही स्क्वेअर मायनस V1 स्क्वेअर अंडर रूट व्ही स्क्वेअर मायनस V1 स्क्वेअर आहे ऑप्शन कुठलं सी मॅच होते बरोबर ना. त्यामुळे टी किती आलं टीज ए अपॉन V square minus V1 square is the time get. Understood? Is it clear all of you? Okay, सगळ्यांना लक्षात आलं? Everyone?